पुण्यात हिट अँड रन सारखी दुर्घटना घडल्यानंतर अजित पवार माध्यमांसमोर आले नव्हते। अजित पवार नेमके कुठे होते अशी चर्चा सुरू झाली। अजितदादांनी अखेर स्वतःच माध्यमांसमोर येण्याचं कारणही सांगितलं। पुण्यात हिट अँड रन सारखी घटना घडली। एका श्रीमंत बाबाच्या पोरानं कार खाली चिरडून 2 जणांचा बळी घेतला। या प्रकरणावरून आता मोठा गदारोळ माजलेला असताना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार कुठंच दिसले नाही। अजित पवार गेले कुठं अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली। अजित पवारांच्या गैरहजेरीचे वेगवेगळे अर्थही काढले जाऊ लागले। अजितदादांचे काका शरद पवारांनाही अजितदादांबाबत माध्यमांनी विचारून पाहिलं। पवार साहेब, पुण्यात एक हिट अँड रनची प्रकरण होतं, परंतु पुण्याचे पालकमंत्री जे आहेत या सगळ्या संदर्भात कुठेही भाष्य करताना पाहायला मिळतं। ते गायब आहेत पुण्याचे पालकमंत्री। त्यांना विचारलं पाहिजे, हा प्रश्न त्यांना विचारावा। अखेर सस्पेन्स संपला। अजितदादांनी त्यांच्या खास स्टाईलनं एंट्री घेतली। अजित पवार पुण्यात आले आणि माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले नाहीत असं होणार नाही। अजितदादांनी हिट अँड रन प्रकरणी कोणताही राजकीय दबाव नसल्याचं सांगितलं। पोलिसांना कठोर कारवाईचे आदेशही दिल्याचं त्यांनी म्हटलंय। राजकीय कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ न देता ही घटना अतिशय गंभीर आहे। ह्या अशा प्रकारच्या गोष्टी कदापि घडता कामा नये। ह्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था उत्तम राखणं हे पोलीस खात्याचं काम आहे आणि ह्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडकमधली ॲक्शन झाली गेली पाहिजे। अजित पवारांनी जनतेच्या मनातल्या प्रश्नांचंही उत्तर दिलं। पुण्यात हिट अँड रन प्रकरणासह दुष्काळ आणि खरीपाच्या हंगामाचाही आढावा आपण घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय। फक्त माध्यमांसमोर येणं 2-4 दिवस टाळल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलंय। देवेंद्रजी म्हणले मी तातडीनं पुण्याला निघालेलो आहे, मी त्याच्यामध्ये स्वतः जातीनं लक्ष घालणार आणि त्यांनी लक्ष घालून त्यांनी स्वतः प्रेस घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं। कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये करून दिला जातो की याच्यात पालकमंत्र्यांचं लक्ष नाही, कोणी लक्ष घातलं नाही। मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही। मीडियाचे अनेक लोकांना माहिती आहे, मी माझं काम करत असतो। अजितदादा बोलले तरी बातमी होते, मौन राखलं तरी बातमी होते। अजितदादा 2 दिवस गायब असल्यानं सुरू असलेल्या चर्चांना आता अजितदादांनीच पूर्ण विराम दिला। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।